नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत विनय आहे. आम्ही JSPM तातोडे ओके या ठिकाणी इंटरव्ह्यूचं ड्राईव्ह घेतलं होतं आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये विनयचं सिलेक्शन झालं होतं आणि विनयला आपण ट्रेनिंग आणि इंटर्नशिप अशी ऑपॉर्च्युनिटी आपण दिली होती. त्यामध्ये विनयचे म्हणजे चांगले स्किल सेट होते, त्याच्यामुळं आपण विनयला डिटेलमध्ये किंवा पूर्ण फुल ट्रेनिंग आपण दिलं नाही. त्यामध्ये शॉर्ट ट्रेनिंग मध्ये ओके विनयला आपण तयार केलं होतं म्हणजे प्रोजेक्टसाठी. आणि त्याच्यानंतर किती 2 आठवडे आहे, 2 आठवड्याचं ट्रेनिंग दिलं होतं आपण. आणि 2 आठवड्यामध्ये म्हणजे जे आपली प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसार आपण म्हणजे स्किल सेट असताना सुद्धा ट्रेनिंगची गरज पडली होती ना. ओके, म्हणजे स्किल सेट असताना सुद्धा ओके का, कारण कसं आहे की प्रोजेक्टमध्ये काय गरजेचं आहे ते जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपण प्रोजेक्ट करू शकत नाही. मग त्या रिलेटेड काही असाइनमेंट्स दिले होते, काही मिनी प्रोजेक्ट दिले होते, काही टास्क दिले होते आणि त्या थ्रू आपण अजून म्हणजे ब्रशअप ज्याला म्हणतो आपण, ब्रशअप केलं होतं, एन्हान्समेंट केलं होतं, इम्प्रुव्हमेंट केलं. आणि त्याच्यानंतर विनयला याच प्रोजेक्टच्या बॅचमध्ये विनयचा प्रोजेक्ट सुरू झाला होता. जानेवारीमध्ये आपला प्रोजेक्ट सुरू झाला होता आणि तो प्रोजेक्ट आज संपलेला आहे आणि त्याबद्दलच आम्ही चर्चा करायला इथं बसलोय की प्रोजेक्ट कसा झाला, प्रोजेक्टचा पहिला दिवस म्हणजे महामिशन मधला पहिला दिवस आणि आजचा दिवस याच्यामध्ये काय फरक आहे. वेलकम विनय. तर सर, थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल सर, थँक्यू फॉर दिस गायडन्स. तर तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की मी ज्या दिवशी मी पहिल्या डेचा माझा होता तसा आता मला खूप डिफरन्स वाटत आहे. कारण ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी आलो सरांनी मला त्या पोझिशनसाठी चांगलं मला गायडन्स दिला आणि सरांनी माझ्या ते स्किल्स बघितलं आणि मला डायरेक्ट प्रोजेक्ट लाईव्ह प्रोजेक्टची ऑपॉर्च्युनिटी दिली. त्याबद्दल सरांचं थँक्यू. आणि मी सांगू इच्छितो की ज्या दिवशी तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीत तुम्हाला जर स्टार्ट करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा हँड्स ऑन एक्सपिरियन्स लागतो प्रत्येक गोष्टीसाठी. फक्त की असं आहे की तुम्हाला फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुमचा तो गायडन्स. जर तुम्हाला जर डायरेक्शनच नाही दिली तर तुम्ही कोणत्याही फ्लोमध्ये जाताल तर त्याचा यूजच नाही. फर्स्ट ऑफ ऑल यू नीड फर्स्ट वन राईट डायरेक्शन अँड देन यू कॅन फॉलो अँड इम्प्रूव्ह युअर सेल्फ अलॉंग विथ दिस. तर तो प्रोजेक्टचा पहिला दिवस कसा होता, काय वाटलं होतं, म्हणजे प्रोजेक्ट मी करू शकेल नाही करू शकेल, काय त्याचं म्हणजे काय वाटलं? फर्स्ट डेला सर डायरेक्ट तुम्ही मला त्या पोझिशनसाठी स्टेबल केलं आणि डायरेक्ट माझ्या हाती प्रोजेक्ट सोपवला तर ते ठीक होतं. पण स्टार्टिंगला थोडंफार नर्वसनेस असतो कारण आपण डायरेक्टली आपल्याकडे सगळ्यांकडे थेरॉटिकल नॉलेज आहे, पण जर ते जर आपल्याला इम्प्लिमेंट करता येत नसेल तर मग थोडंफार आपण लॅक तिथं करू शकतो. पण सरांनी जसा गायडन्स दिला आणि तसं मेंटरशिप केली तसं खूप आता भारी वाटत आहे. काही स्किल्स इम्प्रूव्ह होतात, काही व्हायच्या राहतात. पण जर तुम्ही इथे आला आणि सरांसोबत कम्युनिकेशन केलं आणि बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या तर मी सांगतो खूप इझी आहे. डोक्यात मुंग्या वगैरे गेल्या होत्या की नाही सुरुवातीला? स्टार्टिंगला तर खूप हार्ड झालं कारण डायरेक्ट तुम्हाला जर प्रोजेक्ट देत असतील तर आणि तुम्हाला अजिबात नॉलेज नाही, डायरेक्ट तुम्हाला जर हँड्स ऑन एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्हाला थोडंफार तरी थेरॉटिकल नॉलेजची नीड असते. बट जर तुम्हाला ते गोष्टी जर तुम्हाला एक्सप्लोअर करायच्या आहेत, तुम्हाला त्याचा हँड्स ऑन एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, त्या गोष्टी फक्त त्या तुम्हाला डायरेक्ट इंटर्नशिप थ्रूच भेटू शकते. तुम्ही ॲज अ फ्रेशर तुम्हाला सगळं थेरॉटिकल नॉलेज असतं. जर तुम्ही स्टार्टिंगला जर एखादी फील्ड एक्सप्लोअर करत आहात, तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज आहे, पण जर इंडस्ट्रीमध्ये रिक्वायरमेंट असेल तुम्ही ते थेरॉटिकल नॉलेज हाऊ टू इम्प्लिमेंट थेरॉटिकल नॉलेज इन टू प्रॅक्टिकल, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. त्यासाठी मग सरांनी जसा गायडन्स दिला त्यासाठी मी आता ते नॉलेज इम्प्रूव्हमेंट करत आहे त्या नॉलेजमध्ये आणि माझ्या स्किल्स इम्प्रूव्ह करत आहे अलॉंग विथ सर्स गायडन्स. अँड तसंच आतापर्यंत खूप भारी वाटत आहे सरांच्या त्या मेंटरशिपने. MMS आणि एक महत्त्वाची गोष्ट की इथे आपले सिनियर्स बस आहेत, कल्पेश सर असतील, महेश सर असतील, रवी सर असतील, हे खूप चांगल्या प्रकारे गायडन्स देतात. एखादी क्वेरी असेल आणि तुम्हाला जर येत नसेल, आणि सरांची एक बेस्ट ट्रिक आहे 15 मिनिट फक्त. काय 15 मिनिट काय आहे की जर 50 मिनिट तुम्हाला एक क्वेरी येत असेल, जर 15 मिनिट तुम्हाला जर ते येत नसेल, तुम्ही त्यावर रिसर्च केला, त्यावर काय असेल तुमचं जे काही सगळे नॉलेज त्यावर इम्प्लिमेंट केलं, जरी तुम्हाला ते येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट सिनियरशी रीच आउट करायचं आणि ती सॉल्व्ह होऊन जाते. कारण आपला टाइम पण वाचतो आणि त्या स्किल्स पण इम्प्रूव्ह होतात. ओके, नाईस. 15 मिनिटाचा आपला रोल खूप म्हणजे इफेक्टिव्ह आहे आणि तो काम करतो. कारण कसं आहे की जर तुम्हाला 15 मिनिटामध्ये जर तो प्रॉब्लेम तुमच्या एंडनी सॉल्व्ह होत नसेल तर गॅरंटी देऊन सांगतो तो तुमच्याकडनं सॉल्व्ह होणारच नाही.
का होणार नाही, त्याच्यामध्ये मल्टिपल रिझन असतात. एकतर आपल्याकडं नॉलेज कमी असेल, किंवा आपण ते चुकीच्या डायरेक्शनने इम्प्लिमेंट करत असो, किंवा अजून कुठले काय कारण असेल. त्यामुळं जर ते होत नाहीये, झालं तर ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला कॉन्फिडन्स येतो की यस मी ते करू शकतो. भले ते 2 तासामध्ये मी करेल, पण मी करू शकतो, हा कॉन्फिडन्स येतो. काहीतरी येत नाही सुरुवातीच्या 15 मिनिटातच. 15 मिनिटांमध्ये आपल्याला ठरवायचं असतं की पुढे जायचं की नाही जायचं. त्यामुळे 15 मिनिटाचा रूल आपण बनवलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं की वेळेच्या गोष्टी ज्या आहेत त्या वेळेतच होतात, आणि मग सगळ्यांचे प्रॉब्लेम जे आहेत ना वेळेवर आपण सॉल्व्ह करू शकतो. येस, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर तुझा कुठला प्रोजेक्ट होता? प्रोजेक्ट माझा इनव्हॉइस प्रोजेक्ट होता सर. इनव्हॉइस. काय प्रोजेक्ट मध्ये काय करायचं होतं? फर्स्ट ऑफ ऑल जर तुम्हाला एखादा प्रोजेक्ट असाइन होत असेल तर पहिली गोष्ट आहे की जी रिक्वायरमेंट काय आहे. जर आणि इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर क्लायंट सोबत आपल्याला रिच आउट करावं लागतं. क्लायंट आपल्याला प्रोजेक्ट देतात, पण मेन थिंग असते की ती रिक्वायरमेंट काय. जर तुम्हाला जर सांगितलं मी इथून 10 किलोमीटर चालत जावा, पण जर 10 किलोमीटर चालत जावं तुम्हाला डायरेक्शनच सांगितली नाही मी, तर तुम्ही कुठे जाणार नाही. कारण तुम्हाला डायरेक्शन पाहिजे असते, त्यासाठी असतात रिक्वायरमेंट. जे क्लायंटच्या ज्या रिक्वायरमेंट देत, म्हणजे आमच्यासाठी क्लायंट आमचे सर होते. सरांनी इनव्हॉइस असा आहे की हा होम पेज असंच पाहिजे, होम पेजचं कंटेंट असंच पाहिजे. तर ह्या रिक्वायरमेंट सरांनी ऑलरेडी आम्हाला सांगितल्या. मग त्या रिक्वायरमेंट बेसिसवर आम्ही वर्क केलं, मग त्यानुसार मग ते प्रोजेक्ट बनत झाला. असाही प्रोजेक्ट कसाही बनत नाही. तर एक्झॅक्टली काय प्रोजेक्ट मध्ये काय रिक्वायरमेंट काय होती? थोडंसं रिक्वायरमेंट काय होती, आपण तो इनव्हॉइस हा असा बिझनेस साठी, हे साठी बिल जनरेशन ह्यासाठी आपण अप्लाय करतो. ठीक आहे, इनव्हॉइस. बाकीच्या गोष्टी मार्केट आहे तिथे बऱ्याच गोष्टी साठी इनव्हॉइस होतं. पण जर रिक्वायरमेंट आपल्याला सरांनी रिक्वायरमेंट अशी होती की आपण डायरेक्ट वेब कॉम्पोनंट बनवायची, आणि फक्त व्ह्यूअर मध्ये जर आपण तो फॉर्म मध्ये जर आपण डाटा इनपुट केला तर डायरेक्ट तो रिफ्लेक्ट होणार आपल्या डायरेक्ट इनव्हॉइस मध्ये. जसे जे डिझाईन आहे, आपल्याला खूप साऱ्या आपल्याकडे डिझाईन होत्या, इंडस्ट्री बेस होत्या, प्रोफेशनल होते डिझाईन, बिझनेस डिझाईन होत्या. एसडीएलसी किती माहित होतं अगोदर? प्रोजेक्टच्या अगोदर किती माहित होतं? ते मला खूप काही सांगायचं एसडीएल बाबत. जेव्हा एसडीएलसी आपण जेव्हा एखादा प्रोजेक्ट बनवतो तेव्हा एसडीएलसी लाईफ सायकल खूप महत्वाचा आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. कारण जर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलचा जर रेफरल नाही घेतला तर तो प्रोजेक्ट कधीच सक्सेसफुल होऊ शकत नाही. एसडीएलसी काय सांगतं, तुमच्या रिक्वायरमेंट काय आहेत, तुमचं प्लॅनिंग त्यानुसार कसं होणार, नंतर ते इम्प्लिमेंट कुठं करायचं, आणि तो नंतर इंडस्ट्रीमध्ये कसं लॉन्च करायचं, हे सगळं एसडीएलसी शिकवतं. त्यासाठी एसडीएलसी शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये प्लॅनिंग कशा पद्धतीनं प्लॅनिंग झालं होतं? प्लॅनिंग म्हणजे करून दिलं होतं कोणी, का स्वतः केलं होतं, कशा पद्धतीचं काय होतं प्लॅनिंगच्या बद्दल? म्हणजे प्लॅनिंग कोणी दिलं होतं? प्लॅनिंग दिलं होतं का प्लॅनिंग केलं होतं, कसं होतं? बेसिकली प्लॅनिंग इज द फर्स्ट प्रोसेस ऑफ नाही, या म्हणजे प्रोजेक्ट बद्दल, म्हणजे प्रोजेक्ट मध्ये प्लॅनिंग कसं केलं होतं, कोणी केलं होतं प्लॅनिंग, आणि प्लॅनिंग म्हणजे कोण केलं होतं, कसं केलं होतं, ते प्लॅनिंग किती इफेक्टिव्ह होतं, कसं कळालं, त्या प्लॅनिंग मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या? ओके, त्याबद्दल थोडंसं सांग. प्लॅनिंग बद्दल आम्हाला सरांनीच मेंटॉर केलं की प्लॅनिंग करताना सरांनी खूप महत्वाच्या काही गोष्टी सांगितल्या. त्यात म्हणजे फर्स्ट की आपलं जे होम पेज असतं ते कसं इफेक्टिव्हली इंटरॅक्ट झालं पाहिजे दुसऱ्या लोकांशी. कारण आपण जे बनवत आहे, पण जेव्हा दुसरा एक अननोन व्यक्ती त्यावर लॉन्च होईल, ज्यावर तो इंटरफेस एकदा चेक करेल, तर ते कसं असावं, प्रत्येक गोष्टी कशा मॅनेज असाव्यात, प्रत्येक सेक्शन मध्ये स्पेस किती असावा, बाकीच्या गोष्टी असतात, भरपूर काय असतं, ते सगळं प्लॅनिंग झालं होतं. आणि प्रत्येक पेज हे कसं असेल ते ऑलरेडी सरांच्या मीटिंग मध्ये डिस्कस झालं होतं. व्हॉट अबाउट स्प्रिंट? स्प्रिंट म्हणजे काय? स्प्रिंट काय असते की स्प्रिंट एका वीकची असते. एका वीक मध्ये सर तुम्हाला जर 14 टास्क असाइन झाले आहे तर ते 14 टास्क तुम्हाला कम्प्लीटच करायचे. जर ती स्प्रिंट सक्सेसफुल नाही झाली तर म्हणजे आपण कुठेतरी लॅक करतोय. तो स्प्रिंट खूप महत्वाचे आहे. स्प्रिंटमुळे तुम्हाला जे जिरा, आता बेसिकली जिरा मेन खूप महत्वाचं सॉफ्टवेअर आहे इंडस्ट्रियल कम्युनिकेशनसाठी, किंवा जर तुम्ही पुढे जाचाल कुठं बाहेरच्या इंडस्ट्रीमध्ये तर सगळीकडे जिरा यूज होतं. कारण जिराच तुमचं ट्रॅक करत असतं की प्रोजेक्ट कुठे आहे, नेमकं काय चाललंय, आणि पुढे काय करायचंय, जे रिक्वायरमेंट काय आहे. जर तिकीट जे असाइन होत असेल तर त्या तिकीटचं इम्पॉर्टन्स, व्हॅल्यू काय आहे त्या तिकीटची, ते सगळं जिरामध्ये होतं. आता सुरुवातीला जेव्हा जावास्क्रिप्टचं म्हणजे नॉलेज घेतलं होतं तर तेव्हाचा कॉन्फिडन्स आणि आता प्रोजेक्ट कम्प्लीट केल्याच्या नंतरचा कॉन्फिडन्स, याच्यामध्ये काय फरक जाणवतो? सर पहिल्यांदा जेव्हा आपण एखादा ऑनलाईन कोर्स करतो, जेव्हा आपण लर्निंग करतो, तेव्हा आपल्याला फक्त ते बेसिक नॉलेज असतं.
पण जर आपण ते बेसिक नॉलेज जर आपल्याला कुठेतरी इम्प्लिमेंट करायचंय तर त्यासाठी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी पाहिजे. आणि MMSE सांगू इच्छितो की MMSE बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही एकदा चेकआउट करा. आपलं जे सगळं थेरॉटिकल नॉलेज आहे ते कसं इम्प्लिमेंट होतं, इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट काय, इंडस्ट्रीला कसं काय पाहिजे ते जर तुम्ही एखादा एक्सप्लोर करत नाही त्याशिवाय तुम्हाला ते येत नाही. आता किती म्हणजे असं वाटतंय की बाबा किती आलं असं वाटतं आता? आलं की नाही आलं? आता खूप साऱ्या स्किल्स इम्प्रूव्ह झाल्यात. खूप सारे ज्या डोक्यात काय होतं की नाही बाबा आपण नाही करू शकत, आपल्याला येतच नाहीये किंवा आपण लॅक करतोय, पण जेव्हा आपल्या सिनियर सोबतचा गायडन्स आणि सरांची मेंटरशिप अशी एवढ्या इफेक्टिव्हली त्यांनी पार पाडली, तसं मग आपल्याला एवढं इम्प्रूव्हमेंट करायला भेटली तर ते खूपच छान आहे. म्हणजे आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे डोक्यामध्ये मुंग्या वगैरे आल्या होत्या का? स्टार्टिंग तर खूप भयानक हाल झाले स्वप्न पडले होते का? खूप सर खूप. कधी स्वप्न काय बघितलं होतं? स्वप्न समोरच ते सगळं म्हणजे स्वप्न कधी पडला नेमका? म्हणजे सुरुवातीच्या वीक मध्ये पहिल्या 2 दिवसातच पडला का? कधी स्वप्न पडायला सुरुवात झाली? स्वप्नामध्ये काय बघितलं? स्वप्न तर सगळ्यांनाच पडतात, पण जेव्हा आपण एखाद्या फ्लो मध्ये जात असतो, आपल्याला दिवसभर तेच डोक्यात फिरत असतं, तेव्हा ते स्वप्न पडतं. कारण आपण त्यासोबत कनेक्ट झालेलो असतो. एक पहिला आठवडा होईल, कुठले स्वप्न पडले होते सुरुवातीला आठवते का? स्वप्नाचं फक्त तेच वेब कॉम्पोनंट बनवतोय आणि बाकीच्या म्हणजे कंपोनंट बनला नाही तेव्हा स्वप्न पडले का बनल्यावर स्वप्न पडले? बनत होता पण रनच होत नव्हतं, त्याचे स्वप्न पडले. मग नंतर स्वप्न पडल्यावर मग बनलं का? बनलं. मग आपल्याला ते बनवावंच लागतं कारण रिक्वायरमेंट असते, त्यासोबत जावं लागतं. ओके. म्हणजे असे डिबगिंग स्किल सुरुवातीला म्हणजे काय वाटलं होतं? म्हणजे सुरुवातीला डिबगिंग स्किल माझ्याकडे भरपूर आहेत असं वाटलं होतं? काहीच नाही. तुम्ही जेव्हा एखादा एक्सपिरियन्स घ्याल, तुम्ही एखाद्या प्रोजेक्ट ऍक्च्युअल वर कराल, तर तुम्हाला जेव्हा सेल्फ रिअलाइज होईल की डिबगिंग स्किल आपल्या काहीच इम्प्रूव्ह नाहीत. कारण त्या स्किल्स अशा आहेत ज्या की प्रॅक्टिस थ्रू जनरेट होतात. जर तुम्हाला तो एररच माहित नाहीये तर मग तुम्ही त्या सोल्युशनच नाही काढू शकत. जर तुम्ही कुठे जर चुकाल, तुम्ही मिस्टेक कराल, तिथे एरर जनरेट होईल आणि त्यानंतर तुम्ही ते सॉर्ट आउट करायचा विचार करता. त्यानुसार मग त्या डिबगिंग स्किल इम्प्रूव्ह होत जातात. आता जो काही प्रोजेक्ट दिला होता, अशा प्रकारचा प्रोजेक्ट परत दिला तर काय वाटतं किती वेळेमध्ये होऊ शकतो? सर मॅक्झिमम 1 वीक त्यात करून टाकेल. 1 वीक मध्ये? नक्की सर, कॉन्फिडन्स. बघा हा जरा कॉन्फिडन्स. ओके, म्हणजे 4 वीकचा प्रोजेक्ट मित्रांनो लक्षात घ्या. हा काय म्हणतोय 1 वीक मध्ये करून देतो. हाऊ इज इट पॉसिबल? सर ते पॉसिबल झालंय आता. आधी स्टार्टिंगला वाटत नव्हतं की यार, सेल्फ कॉन्फिडन्स नव्हता तेवढा की नाही आपल्याला आता आपण एकदा आलोय, आपण सेल्फ अवेअर नव्हतो की नाही ह्या गोष्टी शिकाव्या लागतील. पण जसं जसं हळूहळू सरांच्या मेंटरशिपमुळे, सिनियरचा गायडन्स असेल, त्यामुळे ते सक्सेस झालाय की आपण करू शकतो जेन्युइनली. ओके, म्हणजे 1 वीक मित्रांनो लक्षात घ्या. म्हणजे जो काही प्रोजेक्ट आहे, जे की लाईव्ह प्रोजेक्ट आपला 4 वीक मध्ये आपण कम्प्लीट केलेला आहे आणि तो प्रोजेक्ट हा म्हणतोय की 1 वीक मध्ये कम्प्लीट होऊ शकतो. अँड इट इज रिअली पॉसिबल. ओके, का पॉसिबल आहे? कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जसं की AI ची आपण मदत घेऊ शकतो. त्यानंतर आपले स्किल त्या लेवलला बिल्ड झालेले आहेत की डिबगिंग वगैरे या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळं एवढ्या फास्ट मध्ये आपण ते करू शकतो की कुठलीही गोष्ट आली तर ती गोष्ट आपण पटकन करू शकतो. हा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स फक्त आणि फक्त जेव्हा आपण उडी मारतो ना तेव्हाच येऊ शकतो. आता तो कॉन्फिडन्स कोणाला जास्त येतो, कोणाला कमी येतो, हे प्रत्येकाच्या अंडरस्टँडिंग वरती डिपेंड असतं, प्रत्येकाच्या स्पीड वरती डिपेंड असतं. पण येस, गॅरंटेडली मी तुम्हाला सांगू शकतो की आपला लाईव्ह प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्याच्या नंतर 100% यू आर रेडी फॉर इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही काम करू शकता. एवढी ॲबिलिटी आपली येतेच. आता फक्त काय करायचंय? वी हॅव टू गेन द एक्सपिरियन्स. नाव वी हॅव टू गेन द एक्सपिरियन्स. आणि कमी कालावधीमध्ये आता काय करायचंय की पुढच्या 3 महिन्यामध्ये, 1 वीक मध्ये जर आपण 1 प्रोजेक्ट करतोय तर महिन्यामध्ये किती करणार? 4 प्रोजेक्ट. मग 3 महिन्यामध्ये किती करणार? 12 प्रोजेक्ट. इंडस्ट्रीमध्ये 1 प्रोजेक्ट करायला कमीत कमी 3 महिने लागतात. किती लागतात? 3 महिने. आणि मग आपण 3 महिन्यामध्ये किती प्रोजेक्ट करतोय? 12. पण ते 12 नाही करायचे, आपल्याला त्याचे अर्धेच करायचे, 6 प्रोजेक्टच करायचे, पण ते 6 प्रोजेक्ट बाप प्रोजेक्ट करायचे. काय करायचंय? बाप. म्हणजे स्वतःला बाप बनायचंय आणि बाप बनण्यासाठीचा आपला प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. थँक्यू विनय, थँक्यू सो मच. ओके, सो पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण अजून इंटरेस्टिंग काहीतरी करूया आणि जास्त ज्या ठिकाणी आहोत आपण त्याच्यापेक्षा पुढे आपण नक्कीच जाऊया. ओके, थँक्यू सो मच.